नमस्कार. मार्गी स्टुडंट डेस्कच्या बुक रिव्ह्यू सदरातील विजय नाईक यांच्या शिष्टाईचे अंतरंग, साऊथ ब्लॉक दिल्ली, शिष्टाईचे अंतरंग आणि शिष्टाईचे इंद्रधनू या दोन पुस्तकांचा जो आपण बुक रिव्ह्यू सदर चालवत होतो, त्यातील 5व्या आणि अंतिम टप्प्यातील सदरामध्ये आज आपण भारताची सुरक्षा परिषदेतील म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील स्थान असेल, त्यानंतर भारताचं आण्विक धोरण असेल, भारताच्या परराष्ट्र सेवेतील महिला असतील किंवा महिलांचं योगदान असेल, परराष्ट्र सेवेत महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्र कुठे आहे, महाराष्ट्रातल्या कोणत्या व्यक्तींनी त्यात योगदान दिलं आहे, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर आपण आज सुरुवात करूयात भारताच्या आण्विक धोरणापासून. तर खऱ्या अर्थानं भारताच्या आण्विक धोरणाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या आण्विक धोरणाला आपण साधारणतः आपल्याला प्रथमदर्शनी आपल्यासमोर दोन गोष्टी येतात की 1974 18 मे 1974ला इंदिरा गांधी यांनी केलेली भारतातली पहिली अण्वस्त्र चाचणी असेल यांच्या काळात झालेली, आणि दुसरे 11 मे आणि 13 मे 1998 रोजी या दोन दिवशी ज्या 5 आण्विक चाचण्या झाल्या होत्या अटलजींच्या काळात, या 2 आण्विक चाचण्या प्रामुख्यानं आपल्याला भारताच्या आण्विक धोरणाचा विचार करताना पुढे येतात. मग आपल्या ज्या आण्विक चाचण्या केल्या यालाच प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही लगेच हे इस्लामिक बॉम्ब तयार केला होता, त्याला जशाच तसे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. मग एकंदरीतच ही अणुधोरण असेल, त्या अणुधोरणामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर खऱ्या अर्थानं अणुधोरणामध्ये एक अण्वस्त्र निर्माण करणे आणि दुसरी गोष्ट अणुऊर्जेचा वापर करणे. म्हणजे एका बाजूला संरक्षणासाठी अणुऊर्जा वापरायची आणि दुसऱ्या बाजूला ही ऊर्जा निर्मिती, हे 2 गोष्टी ठेवून भारताची ही द्विस्तरीय अणुधोरण हे भारताचं पुढे रेटलं जात आहे. मग हे अणुधोरणासाठी किंवा कोणत्या अणूंचा वापर केला जातो, तो युरेनियम आणि प्लुटोनियम या 2 गोष्टींच्या वापरातून हे अणुऊर्जा निर्मिती केली जाते किंवा संरक्षणासाठी अण्वस्त्र तयार केले जात असतात. तर खऱ्या अर्थानं भारताला 1974ला ज्यावेळेस इंदिरा गांधींनी आण्विक चाचणी घडून आणली होती, पहिला आण्विक स्फोट केला होता, त्यावेळेस 1974ला प्रगत राष्ट्रांनी भारतावर आण्विक अपार्थाईड लादला होता, न्यूक्लिअर अपार्थाईड, न्यूक्लिअर बहिष्कार भारतावर. हा बहिष्कार किती वर्ष चालला, तर साधारणतः 2005पर्यंत, जोपर्यंत आपला अमेरिकेशी जो नागरी अणुऊर्जा सहकार्य करार होत नाही तोपर्यंत भारतावर आण्विक बहिष्कार होता, न्यूक्लिअर अपार्थाईडमध्ये भारत गणला जात होता. हा करार साधारणतः 2005मध्ये ज्यावेळेस मनमोहन सिंग आणि जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यामध्ये अणुऊर्जा संदर्भात जो करार झाला 123 नंबरचा, त्या करारानुरूप भारताचं आण्विक अपार्थाईड हे दूर झालं. साधारणतः 10 ऑक्टोबर 2008 रोजी दुतर्फा या करारावर शिक्कामोर्तब होऊन या कराराची अंमलबजावणी सुरू झाल्याचे पाहायला मिळते. सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आपण अटलजींच्या काळात 1998ला आण्विक कायद्यावर आपण आण्विक चाचणी केली होती, त्यावेळेस US, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान यांनी भारतावर निर्बंध लादले होते. पण आता जर आपण विचार करायला गेलो तर अणुभट्ट्या असतील, युरेनियम असेल, अणुइंधन असेल किंवा या संदर्भातील विक्री असेल, त्यांचे भाग देणे असेल, त्या अणुभट्ट्या कार्यान्वित करण्यासाठी जी तंत्रज्ञानाची मदत असेल, तंत्रज्ञान हस्तांतर असेल, त्यासाठी भांडवली गुंतवणूक असेल, त्याची दुरुस्ती असेल, या सगळ्यासाठी अलीकडल्या काळात ते आपल्याला सहकार्य करत आहेत. ह्या आण्विक धोरणाचा ह्या टप्प्याच्या नंतरनं विचार करायला गेलं तर भारतावर सातत्यानं दबाव होता की भारताने आण्विक प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करावी किंवा सर्वंकष अणु चाचणी बंदी करारावर स्वाक्षरी करावं. म्हणजे CTBT आणि NPT ह्या करारावर भारताने स्वाक्षरी करावं, याच्यावर भारतावर सातत्यानं दबाव होता. पण भारताने ह्या दबावाला न जुमानता आपला ऊर्जा निर्मितीसाठीचा असलेला आण्विक कार्यक्रम किंवा स्वतःचं तंत्रज्ञान निर्मिती याच दृष्टीनं प्रयत्न चालू ठेवले होते. पण अलीकडल्या काळात आशियातील बदललेली भूराजकीय समीकरणं असतील, आंतरराष्ट्रीय राजकारणात बदल झाले असतील किंवा आज भारताची एक विश्वासार्हता देश म्हणून जी प्रतिमा जागतिक पटलावर निर्माण झालेली आहे, त्यामुळे देखील आणि त्याचबरोबर आपला आर्थिक विकास, विश्वासार्हता, त्याचबरोबर बदललेले आर्थिक राजकीय समीकरणं, या 3 गोष्टींमुळं भारताकडे पाहण्याचा जगाचा जो दृष्टिकोन बदलला. त्यामुळे अलीकडल्या काळामध्ये जी ही राष्ट्र सुरुवातीला भारतावर बंधनं घालत होती, तीच राष्ट्र आज आपल्याला आण्विक ऊर्जा कार्यक्रमासाठी मदत करताना पाहायला मिळतात. एकंदरीतच भारताच्या आण्विक कार्यक्रमाचा जर विचार करायला गेला तर आपल्याला एक त्रिकूट पूर्ण झालेलं पाहायला मिळतं. नेहरूंच्या काळात, जवाहरलाल नेहरूंच्या काळात अण्वस्त्ररहित जगाची त्यांनी संकल्पना मांडली होती, त्यासाठी त्याचा पुरस्कार ते करत होते. त्यानंतर इंदिरा गांधींच्या काळात आपण अण्वस्त्र सज्ज झालो आणि त्यानंतरच साधारणतः 9 जून 1988ला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये ज्यावेळेस
आपले ते तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी भाषण केलं, त्यावेळेस त्यांनी अण्वस्त्ररहित व अहिंसात्मक जगाची संकल्पना आणि कृती योजना ही त्यामध्ये सादर केल्याची पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत अण्वस्त्ररहित जग, अण्वस्त्रधारी जग ते निशस्त्रीकरणाचा पुरस्कर्ता असा एक तिहेरी पल्ला हा आपल्या आण्विक धोरणाबद्दल आपल्याला सुरुवातीच्या काळात पाहायला मिळतो. त्यानंतरनं भारताने NPTवर स्वाक्षरी का केली नाही असाही आपल्याला प्रश्न पडू शकतो. काय त्यामागचे कारण, NPT संदर्भ असेल किंवा आण्विक धोरण असेल, यावर दरवर्षी आपल्याला हमखास प्रश्न हा विचारला जातो, भारताचं आण्विक धोरण काय आहे, NPT CTBT भारताचं मत काय आहे, भारत त्यामध्ये सहभागी का होत नाही, जागतिक समीकरणं कशी जबाबदार आहेत, याबद्दल भारताची शिष्टाई कशी, अशा आशयाचे आपल्याला प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण हे आपल्या ऑप्शनलच्या दृष्टीने जर विचार केला तर ते महत्त्वाचं ठरत असतेच. त्याच वेळी आपला GS2चा विचार केला तरी आपल्याला काही प्रश्न हे भारताच्या आण्विक धोरणासंदर्भातही विचारून झालेले आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी विचार करणं हे महत्त्वाचं ठरतं. तर 1967 साली जो NPT अस्तित्वात आला होता, तर ते अस्तित्वात आल्यानंतर त्या ठिकाणी 2 गटच त्यांनी त्या NPT माध्यमातून पडले होते किंवा 2 वर्गवारी केल्या होत्या. एक अण्वस्त्र बागळणारे राष्ट्र आणि दुसरं अण्वस्त्रधारी राष्ट्र. म्हणजे बागळणारे राष्ट्र आणि अण्वस्त्रधारी राष्ट्र अशी वेगळी केली ती. इंग्लिशमध्येच विचार करायचा गेलं तर न्यूक्लिअर वेपन स्टेट, म्हणजे हे अण्वस्त्रधारी देश. यामध्ये फक्त 5 देशांचा समावेश होतो जे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीचे सभासद आहेत. त्यानंतरनं दुसरं जे अण्वस्त्र बागळणारे राष्ट्र म्हणून त्यांची गणना केली जाते, त्यात त्यांना स्टेट विथ न्यूक्लिअर वेपन्स म्हटलं जातं. जी संयुक्त राष्ट्रातील ती P5 राष्ट्र आहेत ती वगळता ज्या कोणी राष्ट्रांकडे अण्वस्त्र असतील त्या राष्ट्रांची संभावना ही अण्वस्त्र बागळणारी राष्ट्र केली जाते. मग ही या अशा पद्धतीचा भेद हा आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. मग ह्याचा विचार करायला गेलं तर पुढं जात असताना जागतिक पटलावर आण्विक संदर्भात काय घडामोडी घडल्या किंवा ह्या करारावर भारताने स्वाक्षरी का केली नाही किंवा कोणी स्वाक्षरी केली पण त्यातनं माघार का घेतली, तर साधारणतः असं जर विचार करायला गेलं तर इराण आणि कोरिया यांनी NPTवर स्वाक्षरी करूनही स्वतःच्या आण्विक तंत्रज्ञानाचा विकास केलेला पाहायला मिळतो. त्यांनी आता 2003 ते बाहेर देखील कोरिया त्यातनं पडलेला पाहायला मिळतो. त्यानंतर 1991 साली दक्षिण आफ्रिकेकडे 6 अण्वस्त्र होती, ती त्यांनी NPT स्वाक्षरी करत असताना नष्ट केली. आता जागतिक आदर्शवाद होऊ शकतो की ह्यावर स्वाक्षरी करून त्यांनी अण्वस्त्र निशस्त्रीकरणाकडे गेले, पण त्यामागचं जर आपण खरं कारण समजून घेतलं तर ज्यावेळेस स्वातंत्र्य होणार होतं त्यावेळेस श्वेतवर्णियांकडे कृष्णवर्णियांच्या हाती अण्वस्त्रे नको होती. म्हणजे श्वेतवर्णियांचं म्हणजे जे श्वेतवर्णीय होते त्यांना वाटत होतं की ज्यावेळेस कृष्णवर्णियांच्या हाती आपण सत्ता देतो त्यावेळेस त्यांच्याकडं अण्वस्त्र नसावीत. ह्या कारणामुळे त्यांनी 1991ला आपल्या आण्विक निशस्त्रीकरण किंवा अण्वस्त्र नष्ट करण्यासंदर्भात पावले उचललेली पाहायला मिळतात. मग ह्या अण्वस्त्र संदर्भात जर आपण आपल्या भारतीय राजदूतांची मतं काय आहेत याचा विचार करायला गेलो तर संयुक्त राष्ट्राच्या निशस्त्रीकरण विभागात प्रतिनिधी म्हणून काम केलेले किंवा भारताचे माजी राजदूत असलेले शीलकांत शर्मा यांच्या विचारांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. कारण आपण बघतो की इराणवर अलीकडल्या काळात बी मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले जात आहेत. त्यावेळेसच यांचं मत काय होतं, इराणचा अणु कार्यक्रम केवळ ऊर्जा निर्मितीसाठी आहे हे इराण अद्याप जगाला पटवून देऊ शकला नाही आणि वारंवार जर धाकदपटशा केल्यास तो अण्वस्त्र निर्मिती करेल. म्हणजे त्यांचा आण्विक कार्यक्रम हा ऊर्जा निर्मितीसाठी आहे ते जगाला पटवून देऊ शकले नाहीत. आणि त्याचबरोबर जगाने जर त्यांच्यावर वेळोवेळी धाकदपटशाही केली तर तेही याच्या विरोधात जाऊ शकतात किंवा ते अण्वस्त्र निर्मितीच्या दृष्टीने पावले उचलू शकतात, अशा पद्धतीचं मत नीलकांत शर्मा वर्णवतात. भारताच्याच आण्विक शिष्टाईबद्दल किंवा अणुशिष्टाईबद्दल त्यांचं मत काय, तर त्यांनीच त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केला की देशाचे हितसंबंध सांभाळण्यात आपण बऱ्याच अंशी आणि बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालो आहोत. आपल्याकडे उत्तम प्रतीचं अणुतंत्रज्ञान आहे, प्रतिकूल परिस्थितीवरही धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आणि तितक्याच कुवतीचे शास्त्रज्ञ हे जगाला आज पटलेलं आहे. म्हणजे एकंदरीत एका बाजूला आपलं राजकीय इच्छाशक्ती आहे, दुसऱ्या बाजूला आपल्याकडे तंत्रज्ञान आहे आणि त्या गोष्टी जागतिक पटलावर सिद्ध करण्याच्या दृष्टीनं भारतीय प्रशासन असेल किंवा भारतीय राजकीय इच्छाशक्ती असेल, प्रशासकीय यंत्रणा असतील यांचं यश आहे, अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मत मांडले. आपण बघतो की 1995लाच नरसिंह राव यांनी देखील सुरुवातीच्या काळात आण्विक चाचण्या करण्याच्या संदर्भातील पावले उचलली होती, पण तत्कालीन परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय दबावामुळे किंवा त्यामुळे त्या काळातला तंत्रज्ञानात्मक घडामोडीमुळं भारताने ती अणुचाचणी त्या क्षणी थोपवली होती. पण त्याला पुढे जाऊन आपल्या अटलजींच्या काळात अणुचाचणी घेण्यासाठी फायदा झाल्याचं पाहायला मिळतं. अण्वस्त्र चाचणी ही नेहमी देशाच्या सुरक्षेशी निगडीत असते. त्यामुळे
ते अणुचाचणी संदर्भातले जे मुद्दे आहेत ते राष्ट्राच्या सुरक्षेशी निगडीत असल्यामुळे त्या संदर्भात सुरक्षात्मक उपाय किंवा त्या दृष्टीने जागतिक समीकरणं काय आहेत याचाही त्या ठिकाणी विचार व्हावा लागतो. तर आता एकंदरीत आपण बघितलं की CTBTवर भारताने का स्वागत केलं किंवा NBTमध्ये कशा पद्धतीचा बहिष्कार होता, भारतावर कशा पद्धतीचं पाश्चात्यांचा दबाव होता किंवा भारताला ते तंत्रज्ञान मिळू नये किंवा भारताने तसं विकसित करू नको यामुळे ते तंत्रज्ञान देत नव्हते. पण भारताची जागतिक राजकारणात बदललेली समीकरणं असेल, आशियातील समीकरणं असतील, भारताचा आर्थिक दबाव असेल, त्यानंतर आशियातली बदलती राजकीय समीकरणं असतील, या सगळ्या गोष्टींमुळे पाश्चात्यांना भारताच्या शक्तीची किंवा भारतीय तंत्रज्ञान असेल, आर्थिक शक्ती असेल याची जाणीव होऊन त्यांनी भारताला त्या दृष्टीने सहकार्य करण्याची पावलं उचलल्याची आपल्याला पाहायला मिळतात. साधारणतः 1961 साली ज्यावेळेस चीननी आण्विक चाचणी करण्यासंदर्भात पावले उचलली होती त्यावेळेसच भारताने अण्वस्त्र सज्ज असलं पाहिजे असं अमेरिकेला वाटत होतं. पण तत्कालीन भारतातली राजकारण किंवा तत्कालीन आपले पंतप्रधान नेहरू यांना ते मान्य नव्हतं. त्यांनी त्या दृष्टीने त्याला विरोध केल्याचं पाहायला मिळतं. त्याच काळात 1965 साली आपले होमी बाबा जे भारतीय अणु संदर्भातील जनक म्हणले जातात अणु प्रकार किंवा अणु नियोजनाचे, त्यांनी म्हणलं तर भारत केवळ 18 महिन्यात अणुबॉम्ब तयार करू शकेल एवढी आमच्याकडे क्षमता आहे. पण त्यावेळेस एकंदरीत तत्कालीन राजकारणामुळे ते शक्य झालं नाही. त्यानंतर NPTचा जरी आपण विचार केला तर सुरुवातीच्या काळात भारत हा त्या दृष्टीने अनुकूल होता. पण भारताने त्या संदर्भात काही अटी लादल्या होत्या किंवा भारताने त्यांचे काहीतरी कॉन्सर्न त्या ठिकाणी मांडले होते. त्यांनी भारत म्हणला होता की अण्वस्त्र निर्मितीला तुम्ही पूर्णतः बंदी घातली पाहिजे किंवा जे अण्वस्त्र सज्ज देश आहेत त्यांनी टप्प्याटप्प्याने हे अण्वस्त्र नष्ट करणार आहेत त्याच्या संदर्भातला कृती आराखडा ह्या NPT करारात पाहिजे. पण तशा पद्धतीचा तो आराखडा त्यांनी त्यामध्ये मांडला नव्हता. त्यामुळे भारताचा NPTला विरोध होता. त्यानंतरनं फ्रान्स असेल, चीन असेल की रशिया असेल यांनी NPTवर करारावर स्वाक्षऱ्या करूनही चाचण्या घेतल्या होत्या. अशी एक जागतिक परिस्थिती निर्माण असताना भारताने NPTला विरोध करणं हे योग्य होतं असं आपल्या मुत्सद्यांना वाटतं. त्यानंतर आपण बघितलं निकिता क्रुश्चेव आणि जॉन F केनेडी यांनी जो पार्शियल टेस्ट बॅन ट्रिटीचा सीमित चाचणीबंदी करार मांडला होता त्याच्यावर भारताने स्वाक्षऱ्या केल्या होत्या. पण ते स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ह्या करारात काय समाविष्ट होतं तर ज्या भूगर्भीय चाचण्या घेणार आहोत त्यांना मान्यता यामुळे मिळणार होती. म्हणजे अण्वस्त्र निर्मिती किंवा अण्वस्त्र संदर्भात जे तुम्ही चाचण्या घेणार आहेत त्यातल्या भूगर्भीय चाचण्यांना केवळ यामार्फत परमिशन मिळणार होती. पण यावर चीन आणि फ्रान्स हे या करारात नव्हते. म्हणजे एका बाजूला तुम्ही NPTवर स्वाक्षरी करून ज्यांच्याकडे अण्वस्त्र नाहीत त्यांच्यावर निर्बंध लादताय, पण ज्यांच्याकडे वस्तुतः अण्वस्त्र आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीचे बंद लागणार, त्यांच्याकडले अण्वस्त्र तुम्ही कशा टप्प्याटप्प्याने निशस्त्रीकरणाकडे जाणार या संदर्भात कसल्याही प्रकारचा कृती आराखडा हा त्यामध्ये नसल्याने भारताने प्रारंभीच्या काळी NPTला विरोध हा केला होता आणि त्यामुळेच भारताने NPTवर स्वाक्षरी केली नाही. त्यानंतरनं भारताला 1962 साली चीनचं आक्रमण असेल, 64ला चीनने केलेली अण्वस्त्र चाचणी आली असेल, ह्याच वेळेस भारताने अण्वस्त्र सज्ज होऊन त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे अशा पद्धतीची चर्चा होती आणि त्या चर्चा सुरू झाली होती. म्हणजे अण्वस्त्र कार्यक्रम कसा इव्हॉल्व होत गेला. 62ला अमेरिकेलाच वाटत होतं की भारताकडे असली पाहिजेत किंवा 64ला ह्यांनी चाचणी केल्यानंतर भारताने अण्वस्त्र संदर्भात चाचणी केली पाहिजे अशी चर्चा सुरू झाली होती. 71ला पाकिस्तानसोबतचं युद्ध झालं होतं. त्यानंतरनं पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यानंतरनं त्याच काळात अमेरिकेने त्यांचं जे 7वं आरमाने ते बंगालच्या उपसागरात धाडलं होतं. गनबोट डिप्लोमसीचा तो भाग होता. मग अशा वेळेस भारताने अण्वस्त्र सज्ज असलं पाहिजे यावर धोरणकर्त्यांचा मुत्सद्यांचा विचार स्पष्ट झाला आणि त्याच अनुषंगानं मग आपण 1974 साली पहिली आण्विक चाचणी घडून आणली. त्यालाच शांततापूर्ण विस्फोट म्हणजे पीसफुल इम्प्लोजन असं नाव देण्यात आलं आणि स्माइलिंग बुद्धा हे आपल्या त्याचं कोडनेम होतं. म्हणजे एकंदरीतच भारताने 1999ला ज्यावेळेस अटलजींच्या काळात भारताने अण्वस्त्र अणुचाचण्या केल्या 74 नंतर 99मध्ये, तर त्या अणुचाचण्या केल्याच्या नंतरनं भारताने त्यांचं एक आण्विक किंवा अणुसिद्धांताचा मसुदा मांडला. त्या मसुद्यामध्ये काय होतं तर अण्वस्त्रांचा पहिला वापर भारतातर्फे केला जाणार नाही हे स्पष्ट करतानाच भारत कोणत्याही राष्ट्राविरुद्ध आक्रमक भूमिका घेणार नाही असेही स्पष्ट संकेत भारतानं त्या अणुसिद्धांताच्या मसुद्यात दिले होते. भारताला अलीकडल्या काळात विचार केला गेला पाकचा दहशतवाद असेल किंवा चीनची आक्रमक आणि विस्तारवादी भूमिका असेल यांचा धोका संभवतो. त्यामुळे आण्विक शस्त्र असणं हे भारतासाठी महत्त्वाचं ठरत असतं. आता हे आपण अणुसिद्धांताचा जरी जाहीरनामा मांडला असला तरी आपले सुरक्षा सल्लागार होते जे
शिवशंकर मेनन त्यांनी 21 ऑक्टोबर 2010ला जे आपलं नॅशनल डिफेन्स कॉलेजचे बीज भाषण आहे, त्या बीज भाषणामध्ये स्पष्टपणे अप्रत्यक्षरित्या सिग्नल त्या अणुसिद्धांताच्या बदलत्या धोरणावर दिले होते. त्यांनी काय म्हटलं होतं की भारताचा अण्वस्त्राचा वापर प्रथम करणार नाही, त्यात दुरुस्ती करत अण्वस्त्ररहित देशाविरुद्ध भारत प्रथम त्याचा वापर करणार नाहीत. यातून जो गर्भित इशारा किंवा गर्भित संदेश हा भारताच्या शेजारील किंवा अण्वस्त्रसज्ज देशांना द्यायचा होता, तो भारताने त्या माध्यमातून दिल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच भारताच्या आण्विक कार्यक्रमाचा इतिहास बघितला तर आपल्याला ही 4 टप्पे महत्त्वाचे लक्षात घ्यावे लागतील. पहिला टप्पा होता की अणुचाचण्या करूनही US किंवा त्यांच्या मित्रराष्ट्रांनी बंधन लादूनही भारताने आपल्या अणुचाचण्या घडवून आणल्या. दुसरी गोष्ट CTBT किंवा NPT यावर स्वाक्षरी याच्यावर स्वाक्षरी केली नाही. USचा दबाव त्या ठिकाणी त्यांनी झुगारून लावला. त्यानंतर अणु ऊर्जा निर्मितीसाठी USचं मन वळवण्यातही आपण यशस्वी ठरलो आणि अण्वस्त्राची निर्मिती आणि हल्ल्याचा अधिकार हा अबाधित ठेवण्यातही आपण बऱ्याच अंशी यशस्वी झालं. एकंदरीत ह्या 4 टप्प्यानुसार भारताचा कार्यक्रम पुढे गेल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतरनं जसवंत सिंग यांच्या काळात त्यांनी USच्या स्टॉप टॅबलेट यांच्याशी ज्या गोपनीय चर्चा केल्या होत्या त्या देखील आपल्या या अणुचाचणीच्या किंवा आण्विक प्रोग्राममध्ये महत्त्वाच्या ठरतात. त्यानंतरनं गुजराल यांनी अटलजींनी जो आण्विक स्फोट घेऊन आणले होते त्या काळात जे अणुचाचण्या केल्या होत्या त्या संदर्भात त्यांचं भाष्यही महत्त्वाचं आहे. अटलजींच्या अण्वस्त्राच्या चाचण्या भारताच्या भवितव्याच्या दृष्टीनं तो निर्णय हा दूरगामी ठरेल. भारताच्या शक्तीची जगाला कल्पना आली आहे. प्रगत राष्ट्रांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदल आणि तो कायमचा बदलला. त्यामुळे भारताची एक जागतिक पटलावर भारताविषयी दृष्टीनं पाहण्याची जी जागतिक दृष्टी ती बदलण्यासाठी ह्याचा महत्त्वपूर्ण वापर झाला किंवा या शांतताच्या चाचण्या घेण्यात आल्या त्याचा फायदा झाला असं गुजराल यांना देखील वाटतं. यानंतर आपण पुढचा मुद्दा हा सुरक्षा समितीच्या सुधारणांसंदर्भात पाहणार आहोत. आपल्याला यावर देखील यावर्षी 2 ते 3 प्रश्न हा येऊन गेले ते की संयुक्त राष्ट्राच्या सुधारणा असतील, संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा पद्धती बदलणे पाहिजे किंवा भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत सदस्यत्व मिळण्यासाठी अडचणी काय आहेत, कोणते ऑब्स्टेकल येतात, याविषयीचे प्रश्न आपल्याला GS2ला देखील आणि ऑप्शनलला देखील विचारून झालेले आहेत. या संदर्भात आपल्याला चिन्मय घरेखान यांचं द हॉर्सशू टेबल अँड इनसाइड व्ह्यू ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल या पुस्तकाकडे जावे लागेल. चिन्मय घरेखान हे भारताचे प्रतिनिधी होते त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्राची जी सुरक्षा परिषद संयुक्त राष्ट्राची आंतरराष्ट्रीय सुरक्षेविषयी जी परिषद आहे त्याचे ते प्रतिनिधी होते. त्यामुळे त्यांनी त्या परिषदेवर असताना त्यांचे जे काही निरीक्षण आहेत ते यावर त्यांनी मांडलेले आहेत. त्यामुळं त्या सुरक्षा मंडळातील आंतरराष्ट्रीय राजकारण कसं आहे, महासत्ता कशा पद्धतीचं राजकारण करतात, त्या ठिकाणचं कामकाज कसं चालतं या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी ओव्हरव्ह्यू दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच अनुषंगाने त्यांनी द हॉर्सशू टेबल अँड इनसाइड व्ह्यू ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल हे पुस्तक लिहिलं आहे. तर त्यामध्ये ते चर्चा करतात की राष्ट्रांमधील बदलते संबंध बदलत आहेत, राष्ट्रसंघ कालानुरूप बदलत आहे, जागतिक समस्या बदलत आहेत, समस्यानुरूप त्या सोडवण्यासाठी पद्धती या बदलणार आहेत. त्यानंतर सुरक्षा मंडळाची फेररचना केली पाहिजे या संदर्भातील मागण्या ह्या विकसनशील देशांकडून पुढे येतात. मग विकसनशील देश कोणते? आशिया खंडातनं भारत असेल, आफ्रिका खंडातनं दक्षिण आफ्रिका असेल, त्यानंतर लॅटिन अमेरिकेतनं ब्राझील असेल. हे विकसनशील राष्ट्र हे सुरक्षा समितीच्या सदस्यासाठी आग्रही आहेत. फक्त विकसनशील आहेत का? नाही. त्याचबरोबर आपण बघितलं तर युरोपातून जर्मनी असेल, भारतातनंच पुन्हा जपान असेल, हे देखील यासाठी इच्छुक आहेत. यांनी त्यावर दावेदारी दाखल केल्याची पाहायला मिळते. आणि जग आमूलाग्र बदलत असताना सुरक्षा समितीला आणि संयुक्त राष्ट्राला या बदलाची किंवा यांच्या दावेदारीची दखल घ्यावी लागणार असं त्यांनी मत मांडले. एकंदरीतच 2010चा विचार केला तर बराक ओबामा यांनी भारताच्या सुरक्षा समितीतील प्रतिनिधित्वासाठी होकार दिला किंवा भारताच्या याला पाठिंबा दिला आहे. या त्यांचं जे पुस्तक बघितलं आपण चिन्मय घरेखान द हॉर्सशू टेबल अँड इनसाइड व्ह्यू यामध्येच त्यांनी सम थॉट्स ऑन रिफॉर्म ऑफ द सिक्युरिटी काउन्सिल या प्रकरणात म्हटलं आहे की तुम्हाला पुनर्रचना घडून आणायची की फेररचना, म्हणजे रिफॉर्म करायचे का रिफॉर्म याचा विचार करावा लागेल. म्हणजे फक्त तुम्हाला पुनर्रचना घडून आणायची की सुधारणाच करायची या दृष्टीनेही तुम्हाला या गोष्टीकडे पाहावे लागेल. P5 हा एक्सक्लुझिव्ह ग्रुप झाला आहे. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी
भेदभावरहित जग नष्ट करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत. आता ह्या P5 देश आहेत ते जे नव्याने दावेदारी करतात त्यांना विशेष अधिकार देण्यासाठी ते इच्छुक नाही आहेत. अशा वेळेस हे म्हणतात की ज्यावेळेस सुरक्षा समितीचं तुम्हाला विस्तार करायचा किंवा मंडळात तुम्हाला प्रतिनिधी त्यावेळेस तुम्हाला जाहीरनाम्यातच बदल करावे लागतील. म्हणजे एकंदरीत व्यापक अर्थानं संयुक्त राष्ट्राची जी चार्टर आहे त्यामध्ये बदल केल्याशिवाय हे सुरक्षा परिषदेमध्ये ह्या विकसनशील असतील किंवा विकसित राष्ट्र ज्यांनी दावेदारी दाखल केली त्यांना मिळणार नाही असं ते म्हणतात. त्यानंतरनं भारताला प्रतिनिधित्व का दिलं पाहिजे या संदर्भात आपल्याला मग हरदीप पुरी जे भारताचे राजदूत होते, माझे उच्च अधिकारी होते, त्यांनी मतं मांडवले की ते म्हणतात की शांती सेनेत भारताने दिलेलं योगदान असेल, जगातील सर्वात मोठी लोकशाही असेल, यामुळे भारताचा जागतिक पटलावर जो विश्वास वृद्धिगत झाला आहे त्याची दखल हे जगाला घ्यावी लागेल. संयुक्त राष्ट्रसंघ आणि दुसरी गोष्ट ही जी P5 राष्ट्र आहेत ते विश्वासार्ह आहेत का? कारण संयुक्त राष्ट्रसंघाला डावलूनही अमेरिकेने, इराण असेल या देशावर US ने आक्रमणे केलेली आहेत. त्यामुळे सुरक्षा परिषदेच्या बाहेर जाऊनही राष्ट्र त्यांचे हितसंबंध साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं एकंदरीतच जागतिक परिस्थिती बदलली असताना भारताला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं असं हरदीप पुरी यांना मिळतं. आणि भारताला प्रतिनिधित्व का मिळालं पाहिजे किंवा भारत तिथं गेल्यानंतर कोणती भूमिका बजावते त्यासाठी ते म्हणतात की जगामध्ये दहशतवादाचं सर्वात मोठं आव्हान आहे, त्यासाठी एकत्र येऊन मुकाबला करण्याची गरज आहे. त्यानंतरनं फेल्ड स्टेट वाढत आहे, म्हणजे अतिरेकी संघटना, सशस्त्र गट, मस्तवाल देश, मोडकळीस आलेले देश यांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळं यांच्यावर निर्बंध लादून यांना काबूत आणून दहशतवाद विरहित जग करायचं असेल तर भारताची भूमिका ही कळीची ठरणार आहे. त्यामुळं भारताला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. त्यानंतरनं जागतिक तापमान असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, दारिद्र्य असेल, रोगराई निर्मूलन असेल, युद्धजन्य परिस्थिती असतील, या सगळ्या गोष्टी आज जागतिक पटलावर महत्त्वपूर्ण ठरत असते. आत्ताच बघितलं की आपण कोरोनाचं संकट आलं. अशा वेळेस सर्व राष्ट्रांमध्ये एकोपा असून निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी भारतासारखा एक विश्वासार्ह देश हा त्या सुरक्षा परिषदेवर असावा या दृष्टीने ते मत मांडतात. त्यानंतर आपण बघितलं की आता सुरक्षा परिषद आण्विक धोरण काय हे पाहिलं, पण त्यानंतर आपल्या जे परराष्ट्र धोरणाचा सुकाणं हाकला जातो त्यामध्ये राजदूतांचे असेल किंवा भारताला अप्रत्यक्षरित्या सांस्कृतिक कार्यक्रम असतील, भारताचं प्रतिनिधित्व करणारे राजदूत असतील, त्यांच्या पत्नी असतील, यांचीही भूमिका परराष्ट्र धोरणाच्या एकंदरीत सुकाणू हाकण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. मग त्या अनुषंगाने जे काही उदाहरणं आहेत ते प्रातिनिधिक स्वरूपात बघून आपण आपल्या अंतिम चरणाकडे जाणार आहोत. तर सुरुवातीप्रथम आपल्याला सुधीर देवरे यांच्याकडे जावे लागेल. ह्यांनी देखील परराष्ट्र सेवेत असताना, राजदूत असताना ज्या ठिकाणी नेमणूक झाली तिथील लोकशाहीवादी नेत्यांशी त्यांचा स्नेह होता. मग तो विरोधी पक्षाचा असो किंवा सत्ताधारी असो, त्या दोघांमध्ये समन्वय साधून आणण्याचा प्रयत्न ते त्या ठिकाणी करत होते. त्यानंतर त्या ठिकाणी असलेले गांधीवादी नेते असतील, इंडोनेशियाच्या श्रीमती ओका यांच्याशी चर्चा असतील किंवा त्यांच्याशी वाटाघाटी असतील, या सगळ्या गोष्टी हे त्या ठिकाणी ते घडवून आणत होते. त्यानंतर सुहास बोरकर हे एक लघुचित्रफित निर्मितीकार, लघुपट निर्मिती करणारे कलाकार आहेत किंवा निर्माते आहेत. तर त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात बऱ्याच चित्रफिती बनवलेल्या आपल्याला त्या पाहायला मिळतात. त्यात जर विचार करायला गेलं तर त्यांनी हायवे टू द एशियन सेंच्युरी नावाचा जो लघु चित्रपट बनवला आहे. त्यांनी भारत ते दक्षिण आशिया या राष्ट्रांमध्ये गंगा मेकॉंग नदीजोड प्रकल्प आहे तो कशा पद्धतीचा असेल त्या संदर्भात तो चित्रपट आहे. त्यांनी त्या लघुपटाची सुरुवातच आपल्या बिहारमधील सारनाथ इथून केलेली आहे. त्यानंतरनं 1959 आपण बघितलं की आशियाई महामार्गाचं सुतोवाच झालं होतं. त्याला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाअंतर्गत आर्थिक सहकार्य मिळणार होतं. मात्र अंमलबजावणीतल्या अडचणीमुळे हा प्रकल्प 1975ला स्थगित झाला. पण त्यावरच आधारित असलेला हायवे टू द एशियन सेंच्युरी हा लघु चित्रपट आहे. त्याच्यानंतरनं बोरकर यांच्या मते म्यानमार, बांगलादेशपासून ते थेट तेहरान, इस्तंबूलपर्यंत मार्ग बांधला जाऊ शकतो, अशा पद्धतीचं त्यांनी त्यामध्ये त्यांचं मत नोंदवलेलं आहे. त्यानंतरनं परराष्ट्र सचिव मुकुंद दुबे यांनी देखील म्हणलं होतं की अशा पद्धतीचे जे प्रकल्प आहेत, मेकॉंग असेल किंवा आपले रस्ते महामार्ग असतील, यासाठी बिमस्टेक संघटनेला अधिक सक्रिय करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आत्ता वर्तमान पावले आपण उचलत असल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर परराष्ट्र सेवेत विचार करायला गेलं तर नानासाहेब पुरळेकर यांच्यासारखा माणूस ज्यांनी इस्लामी राष्ट्रात हिंदू विरोधी वातावरण पेटतं आहे, अशा वेळेस भारताविरोधी जो प्रचार करत आहे हिंदू विरोधी, त्या विरोधात कशा पद्धतीचं कामकाज चालतं या संदर्भातला अहवाल हा आपल्या
परराष्ट्र मंत्रालयाला दिला होता. त्यानंतर कमलेश शर्मासारखे राष्ट्रकुल प्रतिनिधी जे महासचिव होते आपल्या राष्ट्रकुलाचे, तर त्यांनी सांगितलं होतं की जागतिकीकरणाची सर्वत्र चर्चा चालू असली तरी सामंजस्याचं जागतिकीकरण होण्याची गरज आहे. फक्त जागतिकीकरणाचं सर्वत्रकरण करत असताना सामंजस्याचंही जागतिकीकरण झालं पाहिजे, अशा पद्धतीचं मत ते त्या ठिकाणी मानतात. त्यानंतरनं राष्ट्रकुल संघटनेची गरज काय आहे याबद्दल कमलेश शर्मा म्हणतात की फोर्स ऑफ द गुड, म्हणजे राष्ट्रकुल संघटना ही फोर्स आहे कशात चांगल्याचा, फोर्स ऑफ द गुड. त्यानंतरनं मार्क ट्वेन यांचं भारताच्या भूमीबद्दल काय मत आहे, तर ते म्हणतात इंडिया इज द मदर ऑफ हिस्ट्री, ग्रँड मदर ऑफ लिजेंड अँड ग्रेट ग्रँड मदर ऑफ ट्रॅडिशन. म्हणजे अशा पद्धतीचं भारताबद्दलचं त्यांचं मत आहे. त्यानंतरनं आपण बघितलं की भारताची राजनैतिक घडामोडी घडत असताना किंवा परदेशी परदेशात ज्यावेळेस आपले राजदूत जातात त्यावेळेस ज्या राजदूतांच्या पत्नी आहेत त्या आपल्या सांस्कृतिक दूत म्हणून काम करत असतात. त्या ठिकाणी भारतासाठी त्यांना त्यांच्या पद्धतीने ते योगदान देत असतात. मग ह्यामध्ये नावं कोण आहेत, तर राम साठे यांच्या ज्या पत्नी होत्या शैल्या साठे यांनी चीनच्या दूतावासाबाहेर शाळा सुरू केली होती. त्यानंतरनं जे आपले शिवशंकर गेले होते त्यांच्या पत्नी मोहिनी मेनन यांनी देखील त्या शाळेमध्ये शिकवलं. म्हणजे एक सद्भावने साठी कार्यालयामध्ये त्या दूतावासाच्या परिसरातच त्यांनी त्या ठिकाणी शाळा सुरू केली होती. त्यानंतर सुधीर देवळे यांच्या पत्नी म्हणजे श्रीमती हेना देवरे त्यांनी काय केलं तर भारत आणि इंडोनेशिया सांस्कृतिक नातं वृद्धिंगत करण्यासाठी रामायणावर आधारित एक लघुपट निर्माण केला होता. त्यानंतर आता महत्त्वाचे जे नेते आहेत ते ज्यावेळेस परदेशात जातात त्यावेळेस तिथली त्यांची सरबाई करण्याची किंवा त्यांच्या त्यांच्या व्यवस्था असेल त्यांच्यासाठीची जी शाही व्यवस्था असेल ती सर्व व्यवस्थेची जबाबदारी ही राजदूताच्या पत्नी करत असल्याचे पाहायला मिळते. तर भारताचं महिला राजदूत किंवा भारताचं महिला कोण नव्हत्या किंवा जागतिक राजकारणातच महिला राजदूतांची भूमिका काय या संदर्भात अलीकडल्या काळात चर्चा झाली. आपल्याला त्या दृष्टीनं प्रयत्न बी केले जातात की फेमिनिस्ट क्रिटिक ऑन आंतरराष्ट्रीय राजकारणावर काय आहेत किंवा महिला संदर्भातली भूमिका काय आहेत, तर त्या अनुषंगाने याचा विचार करणं गरजेचं आहे. तर भारतात पहिल्या महिला राजदूत म्हटलं तर त्या विजयालक्ष्मी पंडित होत्या. 1953 त्यांनी तर संयुक्त राष्ट्राचं सभेचं अध्यक्षपद देखील भूषवल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर हिलरी इफेक्ट, ज्यावेळेस अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन आल्या होत्या त्यावेळेस बऱ्याच जगातल्या राष्ट्रांनी त्यांच्या अमेरिकेतील राजदूत आहेत किंवा अमेरिकेतील त्यांचे राजनैतिक प्रतिनिधी ह्या महिला नेमण्याची सुरुवात केली. म्हणजे अप्रत्यक्षरित्या हा हिलरी इफेक्ट म्हणून गणला जातो. मग त्या अनुषंगाने त्याची चर्चा करणं गरजेचं आहे. त्यानंतर मीरा शंकर यांचा जर विचार करायला गेलं तर ह्या भारताच्या राजदूत होत्या, पण त्यांना राजदूताची पत्नी आहे असं संबोधलं जायचं किंवा असं त्यांच्याकडे पाहिलं जायचं. म्हणजे महिलांकडे बघण्याचं किंवा महिला राजदूतांचा आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे पाहण्याचा यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मीरा शंकर यांना काय समजलं जायचं तर ह्या राजदूताच्या पत्नीचे, पण त्यात स्वतःहून ते त्या ठिकाणी राजदूत होत्या. त्यानंतरनं अमेरिकन मुत्सद्देवाद्यांना काय वाटतं, ज्यावेळेस तुम्ही महिला प्रतिनिधीची नेमणूक करता हे तुमच्या सुधारलेल्या परराष्ट्र धोरणाचं द्योतक हे असं म्हणून गणलं जातं किंवा ते देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी त्याचा फायदा होतो. त्यानंतरनं आपण बघतो की महिला राजदूत किंवा राजदूताची पत्नी ह्या महत्त्वाचे सांस्कृतिक दूत म्हणून भूमिका बजावतात. पण ज्यावेळेस महिला राजदूताची नेमणूक होती त्यावेळेस त्यांच्यासोबत त्यांचे पती जाण्याचं प्रमाणही कमी असल्याचं या ठिकाणी मत ह्या निरीक्षण या ठिकाणी नोंदवलं आहे. त्यानंतरनं आपल्या श्रीमती निरूपणा राव ह्या भारताच्या परराष्ट्र सचिव होत्या. त्यांच्या काळात काही गोष्टी घडल्या, त्यांनी मतं मांडलेत ते आपण पाहूयात. तर त्यांनी म्हणलं होतं की भारत एक आर्थिक ताकद किंवा प्रगल्भ लोकशाही म्हणून जगामध्ये पुढं येत असताना राष्ट्रांच्या विकासाची जबाबदारी पेलण्यास भारत समर्थ होत आहे. त्यानंतरनं विकासाचे संबंध दृढ करतानाच वाहतुकीचे मार्ग खुले केल्याने व्यापार आणि जनसंपर्क पातळीवर भारताचा उदय होऊ शकतो किंवा भारत शेजारील राष्ट्रांसोबतचे संपर्क वृद्धिगत करू शकतो. त्यांनी पाकिस्तान संदर्भात मत मांडताना ते म्हणलं होतं की शांततामय सहअस्तित्वाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी मुत्सद्देगिरी हेच एकमेव प्रभावी साधन आहे. त्यासाठी दुतर्फा सामान्यांचे संबंध प्रस्थापित करण्याची गरज आहे. म्हणजे पाकिस्तानचे संबंध प्रस्थापित करत असताना तुम्ही दुतर्फा सामान्यांचे संबंध प्रस्थापित झाले पाहिजे, शांततामय अस्तित्व असलं पाहिजे आणि त्यासाठी मुत्सद्देगिरी हेच प्रभावी साधन त्यांना वाटतं. त्यानंतरनं शेजारील राष्ट्रांची भारतासंदर्भातली भूमिका ही बदलत आहे. त्यासाठी भारतातलं लोकशाही ही संवेदनशील आहे.
त्यामुळे भारतीय लोकशाही ही दिवसेंदिवस वृद्धिगत होत असताना भारताचा एक जागतिक दरारा किंवा एक दबदबा निर्माण होतो आहे. अशा वेळेस मुत्सद्देगिरी याच्या साधनांच्या माध्यमातूनच जागतिक राजकारण असेल किंवा शेजारील राष्ट्रांसोबत जे संबंध आहेत ते सुधारण्यासाठी व्हावं आहे असं त्यांनी मत मांडलेलं आहे. त्यानंतर CB मुथम्मा यांच्या संदर्भातला एक केस ही आपल्या परराष्ट्र धोरणातील एक महत्त्वपूर्ण केस म्हणून पाहावी लागते. तर CB मुथम्मा यांच्या संदर्भातील केस 1979 मध्ये घडली. हा लिंगभेद विरोधी लढा होता. तर न्यायमूर्ती VR कृष्ण अय्यर या खंडपीठाने जो निकाल दिला तो हा या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. तर काय परराष्ट्र सेवेत महिला व पुरुषांची समान वागणूक मिळाली पाहिजे, लैंगिक पक्षपात होता कामा नये, सेवा नियमात पूर्णपणे फेरबदल करून पक्षपाताचा ठपका सरकारने स्वतः पुसून टाकला पाहिजे अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्या कृष्ण अय्यर खंडपीठाने दिलं होतं. कारण सेवा बढती असेल किंवा परराष्ट्र सेवेसंदर्भातील जे सेवा शर्ती असतील किंवा सेवा नियम असतील यामध्ये महिलांसंदर्भात बढतीमध्ये जे भेदभाव केला जातो त्याविरुद्ध हा लढा CB मुथम्मा यांनी दिला होता आणि तो यशस्वी झाला होता. त्यामुळे ही केस भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. त्या अशा पद्धतीनं एकंदरीतच आपण ह्या 2 पुस्तकांच्या माध्यमातून भारताच्या परराष्ट्र संबंधांमध्ये मग वेगवेगळ्या निरनिराळ्या डिप्लोमसी कोणत्या आहेत, त्यानंतर आपल्या शिष्टाईचे पंढरी म्हणजे साऊथ ब्लॉकमधलं कामकाज कसं चालतं, चाणक्यपूर्वेमधलं कामकाज कसं काय पद्धतीने चालतं, भारतातल्या वेगवेगळ्या डिप्लोमसीचा वापर कसा केला जातो, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण ह्या पुस्तकाच्या माध्यमातून घेतला होता. त्यामुळे एकंदरीतच अशा पद्धतीच्या बुक रिव्ह्यू सदरातून आपण परराष्ट्र संबंधांसंदर्भातील निरनिराळ्या पुस्तकांचा आढावा आपण या पुढच्याही सदरामध्ये असाच घेत राहणार आहोत. तुर्तास या पुस्तकाच्या माध्यमातून आपण थांबतोय. धन्यवाद.